अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं। सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। निवडणूक आयोग आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करते, सिब्बल यांच्याकडून आयोगाच्या कारभारावर सवाल। निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला। शिवसेनेची केस युनिक आहे। कपिल सिब्बल यांचा मुद्दा कोर्टाकडून मान्य। शिवसेनेसंदर्भात आता मंगळवारी पुढील सुनावणी। सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट, भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली आणि पक्षचिन्ह दिलं। संजय राऊतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला। गुरुद्वारात फिरत असताना जीवघेणा हल्ला। वाचवण्याच्या प्रयत्नात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी, हल्लेखोर अटकेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस। नांदेड पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेत चौकशीचे आदेश। पोलिसांकडून तपास सुरू। दलाल भावेश कावरे विरोधामध्ये मनसे आक्रमक। मनसेकडून कावरेच्या घराला कोंबडीच्या पायांचा हार, तर वरुण सरदेसाईंचा चोप देण्याचा इशारा। नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर मिळणार नाही, कावरेचा व्हिडिओ। कुणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो, वादग्रस्त व्हिडिओवरून भावेश कावरेचा माफीनामा। सोशल मीडियावरून वादग्रस्त व्हिडिओ देखील हटवला। मनोज जरांगेंनी माझ्यावर केलेलं व्यंग न पटणारं, माझंही कुटुंब आहे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाऊक। महसूल विभागाने 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याची माहिती। मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाचे संकेत। मागील आंदोलनावेळी वर्षा बंगल्यासह अनेक गोष्टी बघायच्या राहिल्या। माळशिरसच्या तांदुळवाडीमधील सांगता सभेतून जरांगेंचा इशारा। शहांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचे, शहांची मोदींकडे वारसदार होण्याची मागणी, पण शहांच्या मागणीला मोदींचा नकार। संजय राऊतांचा मोठा दावा। विरोधकांमध्ये चर्चा करण्याची हिंमत नाही, संसदेतून तोंड लपवून पळालेलं पळपुटी। विरोधकांना झारखंडबाबत उत्तर द्यावं लागेल, मुख्यमंत्री फडणवीसांचा इंडिया आघाडीवर निशाणा। उत्तराखंडमध्ये माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण। राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप, तर या प्रकरणाची चौकशी करू, जेपी नड्डांचं राज्यसभेत आश्वासन। बीजेपीच्या दिल्लीमधील आंदोलनामध्ये अल्पवयीन मुलांची उपस्थिती। इंदोरमध्ये अभिजित दिपकेंच्या विरोधात तक्रार दाखल, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। पालकमंत्री पदासंदर्भात शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली याबाबत माहिती नाही, मात्र रायगडचा पालकमंत्री भरत शेठच होणार। भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उदय सामंतांची 16 ऑगस्टला बैठक। रस्त्यांच्या दुरावस्थेवरून उद्योजकांची तक्रार। औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उदय सामंतांची फोनवरून चर्चा। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीनं आपलं जीवन संपवलं। पती गेल्याच्या नैराश्यमधून टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज। भोसरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। राजकीय आणि सामाजिक आंदोलनामधील खटले मागे घेण्यास मुदतवाढ। नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा। 31 मार्च 2027 पर्यंत ज्या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होतील असे खटले मागे घेण्याचा निर्णय। भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती स्थापन होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात येणार। संसदेतील पेपरफुटी विरोधातील कायदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू करण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना। मुंबई लोकल मेट्रो सारखी होणार। केंद्राकडून 238 नव्या एसी लोकल ट्रेनला मंजुरी। नव्या एसी लोकल पुढच्या वर्षी दाखल होणार। 2029 पर्यंत मुंबईतील सर्व लोकल एसी होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।